सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जी आहे ती अखेर जाहीर झालेली आहे। खरं तर गेल्या 2 वेळा ही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली होती आणि प्रशासक जो आहे तो याच्यावरती नेमण्यात आलेला होता। मात्र आता या ठिकाणी आपण पाहतोय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अखेर जाहीर झालेली आहे। 25 ते 28 मार्च दरम्यान अर्ज खरेदी आणि अर्ज स्वीकृती ही प्रक्रिया जी आहे ती आता सुरू झालेली आहे। आपण पाहतोय कालपासून जवळपास 50 सदस्यांनी जे आहेत इच्छुक सदस्यांनी जे आहेत ते अर्ज खरेदी केलेले आहेत आणि एकंदरीतच पाहिलं तर खरं तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनल जे आहे ते सत्तेत आलेलं होतं। खरं तर या बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच या ठिकाणी भाजपचे आमदार भाजपचे नेते जे आहेत त्या ठिकाणी सभापती म्हणून लाभलेले पाहायला मिळालेले होते। मात्र आता यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख जे खरं तर बाजार समितीचे विद्यमान सभापती होते त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे मोठा गौप्यस्फोट जो आहे तो या ठिकाणी झालेला पाहायला मिळाला होता। मोठी घडामोडी जी आहे ती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पाहायला मिळालेली होती आणि आता खरं तर मागील वेळी सुभाष देशमुख जे खरं तर सहकार मंत्री होते आणि भाजपचे नेते आहेत त्यांच्याविरुद्ध दुसरे मंत्री आणि आमदार भाजपचेच विजयकुमार देशमुख यांच्यामध्ये ही मुख्य लढत जी आहे ती झालेली पाहायला मिळालेली होती। या दोन्ही नेत्यांनी आपले पॅनल उभे केले होते आणि त्यामध्ये सहकार मंत्री असलेल्या सुभाष देशमुख यांचा दारुण पराभव देखील झाल्याचं पाहायला मिळालं होतं। यंदाच्या वर्षी मात्र आता विजयकुमार देशमुख यांनी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण निवडणुकीची सूत्र जे आहेत ती काँग्रेसचे माजी आमदार आणि बाजार समितीचे माजी अध्यक्ष दिलीप माने यांच्याकडे आल्याचं चित्र पाहायला मिळतं। कारण मागील वेळी विजयकुमार देशमुखांसोबत काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा देखील साथ त्यांना होती। त्यांचं पॅनल एकत्रित मिळून त्यांनी ही निवडणूक लढवली होती। त्यामुळे सुभाष देशमुख जे खरं तर सहकार मंत्री राहिलेले आहेत त्यांना मागील निवडणुकीमध्ये मोठा धक्का जो आहे तो या ठिकाणी बसलेला पाहायला मिळाला होता। त्यानंतर आता या ठिकाणी सुभाष देशमुख पुन्हा एकदा ह्या पॅनलचं नेतृत्व करतायत की कसं हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे। कारण भाजपकडून या ठिकाणी अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना या संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच काँग्रेसचे दिलीप माने विरुद्ध भाजपचे सचिन कल्याण शेट्टी असा सामना जो आहे तो या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये रंगणार का अशी देखील चर्चा सुरू आहे। खरं तर 25 ते 28 दरम्यान हे अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू आहे। 1 तारखेला या सगळ्या अर्जांची छाननी होणार आहे आणि त्यानंतर 2 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच 27 एप्रिलला बाजार समितीच्या निवडणूक जी आहे ती पार पडणार आहे, मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि 28 एप्रिलला या ठिकाणी मतमोजणी जी आहे ती होणार आहे। त्यामुळे एकंदरीतच गेल्या अनेक दिवसांपासून पुढे ढकलण्यात आलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आता चांगलीच रंगत जी आहे ती निर्माण झालेली आहे। खरं तर अनेक आजीमाजींचं भवितव्य जे आहे ते देखील पणाला लागलेलं आहे। कारण शेतकऱ्यांच्या बाबतीतले हे सर्व बाजार समितीची कामं असतात आणि ते कशा पद्धतीनं पार पाडतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। त्याचबरोबरीनं या ठिकाणी आपण पाहिलं की सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील नंबर 2ची बाजारपेठ म्हणून आहे, कांद्याच्या लिलावांसाठी प्रसिद्ध। त्यामुळे एकंदरीत ह्या बाजार समितीवर कोण आपली सत्ता प्रस्थापित करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।